पालघरच्या बोईसरमधल्या तारापूर एमआयडीसी मध्ये आज संध्याकाळी भीषण आग लागली होती। ही आग आणखी भडकल्याची माहिती मिळते। यूके एरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्याला ही भीषण आग लागली आहे। 3.5 तासांपेक्षा जास्त वेळ ही आग धुमसत असल्याचं चित्र आहे। आगीची तीव्रता इतकी भीषण आहे की शेजारच्या 2 कंपन्यांना सुद्धा त्याची झळ बसली आहे। तर केमिकल ड्रमच्या स्फोटाचे आवाज परिसरामध्ये घुमतायत। दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। मात्र कंपनी परिसरात रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडथळा निर्माण होतोय। बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर K6 मधील युको एरोमॅटिक्स आणि श्री केमिकल त्याचबरोबर इतर एका कंपनीला आग लागलेली आहे। ती आग भीषण आहे। आपण पाहू शकतो की अजूनही आग आहे ती भडकती आहे। जवळपास 5 अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी दाखल आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम आहे ते सुरू आहे। या ठिकाणी आपण पाहाल तर अगदी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील हे सुद्धा इथे ह्या घटनास्थळावरती हजर आहेत। त्याचप्रमाणे तहसीलदार आहेत आणि अग्निशमन दलाचे जे कर्मचारी आहेत ते अथक परिश्रम घेत आहेत। ही आग शमवण्यासाठी एक कंपनीला आग लागल्यानंतर आणखी 2 कंपन्या आहेत त्या आगीच्या भक्षस्थानी आलेल्या आहेत आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या इथे दाखल आहेत। अगदी अग्निशमन दलाचे जे जे जवान आहेत ते ह्या आगीवर नियंत्रण आणण्याचा सरतीचे प्रयत्न करत आहेत। सध्या आग आटोक्यात येत आहे, जेणेकरून 3 कंपनी गेल्यानंतर इतर कंपन्यांना आग लागणार नाही ह्याची दक्षता आहे ती आता घेतली जाते। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।